सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंग्लज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन। एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दालन। सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार EMI ची सोय। निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली। वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशनला अवश्य भेट द्या। प्रभाग 1 मधून मीनाक्षी दीपक कोराडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। हद्दवाढ झाल्यानंतर बऱ्यापैकी हद्दवाढीचा भाग जो आहे हा प्रभाग क्रमांक 1 मध्ये आलेला आहे आणि या प्रभागातूनच मीनाक्षीताईंनी फॉर्म भरलेला आहे। मीनाक्षीताई आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 मधून तुम्ही फॉर्म भरायचा निश्चित केला आहे। आज आपण फॉर्म दाखल केलेला हा काय नेमकं विजन घेऊन तुम्ही प्रभाग 1 मधून निवडणूक लढताय? प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे। आजपर्यंत कोट्यवधींचा निधी मुश्रीफ साहेबांनी दिला आहे। यापुढेही मतदार बंधू भगिनींच्या समस्या जाणून घेऊन मी तिथला विकास करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन। प्रभाग क्रमांक 1 हा सुशिक्षित आणि सुज्ञ लोकांचा मानला जातो। याशिवाय आता हद्दवाढ झाल्यानंतर काही भाग हा तुमच्या मतदारसंघाशी जोडलेला आहे। अनेक कामं प्रलंबित आहेत। त्या कामांचं किंवा त्या तेथील महिला असतील किंवा युवकांसाठी करण्याचं काय निर्णय आहे? युवकांना रोजगाराची संधी देण्याचा, बचत गटांना सक्षम करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। खूप मोठं विजन घेऊन मीनाक्षीताई या निवडणुकीला सामोरे जाते। त्यांचे पती देखील या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले आहेत, माजी नगरसेवक आहेत। याशिवाय गडिंग्लजमधील एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून त्यांना ओळखलं जातं। दीपकजी, हद्दवाढ झाल्यानंतर जो भाग जोडलेला आहे त्या संबंधित किंवा त्या प्रश्नांच्या संबंधित काय निर्णय? गडिंग्लज नगरपालिकेची 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज निवडणूक होत आहे। त्यानिमित्तानं मी एवढंच सांगेन, आज मी खूप म्हणजे त्या प्रभागात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होतो। कमनशीब म्हणत किंवा आमच्या पत्नी, आमच्या सौभाग्यवती यांचं भाग्य समजेन की त्यांच्या त्या ठिकाणी महिला आरक्षण पडलं। तर मी तिथं कामं करत असताना किरणांनी मला त्या ठिकाणी भरपूर मदत केली। साहेबांनी तिथं जवळजवळ 10 कोटीचा विकास निधी देण्याचं काम केलं आहे आणि या विकास निधीच्या आणि आमच्या कामांच्या जोरातूनच त्या कामाच्या माध्यमातून आम्ही फक्त त्या जनतेपर्यंत, त्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। उदय जोशी साहेब असू देत, रश्मीराज देसाई असू देत, किरणांना कदम असू देत, यांनी त्या प्रभागासाठी निधी आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत। तिथले ओपन स्पेस असू देत, अंतर्गत डांबरीकरण रस्ते असू देत, गटारे असू देत, पेयजल योजना असू देत, या सगळ्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला खात्री आहे या सर्व कामातून जनता 100% याची दखल घेईल आणि येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमच्या सौभाग्यवती यांना प्रचंड मताने, आणि मी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे। मी पण आज फॉर्म भरलेला आहे। येणाऱ्या काळात 100% मला साहेब AB फॉर्म देतीलच, मला त्याची खात्री आहे। कारण मी एक एकनिष्ठ कार्यकर्ता, संघटन टिकवण्यासाठी, संघटन वाढवण्यासाठी मी आतापर्यंत काम केलं आहे। तर येत्या काळात 17 तारखेला माझी उमेदवारी जाहीर होईलच। मग मी फक्त आणि असा कार्यकर्ता आहे की जो फक्त विकासावर बोलतो आणि विकासावर चालणारा, साहेबांच्या वरती फक्त विकासात्मक विचार करणारा असा एक कार्यकर्ता आहे। मला खात्री आहे माझी पत्नी व मी स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहोत। मला जनता 100% साथ देईल। प्रभाग क्रमांक 1 मधून कोराडेताईंनी फॉर्म भरलेला आहे। याशिवाय दीपक कोराडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी देखील फॉर्म भरलेला आहे। मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मुश्रीफ साहेब मला संधी देतील असा विश्वास आहे आणि मी नगराध्यक्ष पदासाठी आणि माझ्या पत्नी जे आहेत किंवा सौभाग्यवती जे आहेत या 1 मधून लढणार आहेत। याला गडिंग्लजकर जे आहेत हे गतिमान विकास करण्यासाठी लोक आपल्याला संधी देतील असा विश्वास आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।